नमस्कार मित्रांनो, मी आहे अरविंद गुट्टे. स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजचा धडा आहे आपला म्हणजे टॉपिक आहे DC जनरेटर पार्ट 2. याआधी आपण पार्ट 1 बघितलेला आहे. तर आता आपण बघूया पार्ट 2 DC जनरेटर. तर पहिला प्रश्न आहे, मोठ्या क्षमतेच्या DC मशीनचा योग डॅश पासून बनवतात. ऑप्शन ए हाय कार्बन स्टील, ऑप्शन बी कास्ट स्टील, ऑप्शन सी माइल्ड स्टील, ऑप्शन डी रॉड आयर्न. तर बघूया मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कास्ट स्टील. तर बघूया मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 2. DC शंट जनरेटरचा उपयोग डॅश मध्ये करतात. ऑप्शन ए वेल्डिंग जनरेटर सेट, ऑप्शन बी बूस्टर, ऑप्शन सी इलेक्ट्रोप्लेटिंग, ऑप्शन डी इलेक्ट्रिक ट्रॅक्शन. तर बघूया, या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए वेल्डिंग जनरेटर सेट. तर पुढील प्रश्न आहे आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 3. DC जनरेटरच्या आर्मेचरवरील रफ कॉम्प्युटेशन डॅशने कमी केले जाते. ऑप्शन ए मुख्य पोलच्या तोंडाशी कॉम्पेन्सेटिंग वाइंडिंग बसवून, ऑप्शन बी GNA वरून MAN वर ब्रश घेऊन, ऑप्शन सी मुख्य पोलच्या मध्ये इंटरपोल बसवून, ऑप्शन डी कमी रेजिस्टन्सचे ब्रशेस वापरून. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मुख्य पोलच्या मध्ये इंटरपोल बसवून. तर बघूया मित्रांनो, पुढील प्रश्न क्रमांक 4, जो की आपल्यासाठी हा आहे, DC जनरेटरमध्ये व्होल्टेज निर्माण होत नसेल तर याचे एकक मुख्य कारण म्हणजे. ऑप्शन ए जनरेटर रेटेड स्पीडने फिरत असेल, ऑप्शन बी फील्ड क्रिटिकल रेजिस्टन्सपेक्षा फील्ड सर्किट रेजिस्टन्स जास्त, ऑप्शन सी फील्ड कोअरमध्ये शिल्लकीचे चुंबकत्व असेल, ऑप्शन डी ब्रशचा कॉन्टॅक्ट योग्य होतो. तर बघूया मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फील्ड क्रिटिकल रेजिस्टन्सपेक्षा फील्ड सर्किट रेजिस्टन्स जास्त. तर मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक, लॉंग शंट जनरेटर टर्मिनल व्होल्टेज 400 व्होल्ट, शंट फील्ड रेजिस्टन्स 80 ओम असेल तर शंट फील्ड करंट शोधा. ऑप्शन ए 3.2 एम्पियर, ऑप्शन बी 4.0 एम्पियर, ऑप्शन बी 5.0 एम्पियर, ऑप्शन डी 5.5 एम्पियर. तर उत्तर आहे ऑप्शन सी 5.0 एम्पियर. जनरेटरचा आर्मेचर वेव्ह वाइंड केला आहे अशा जनरेटरचे EMF चे सूत्र डॅश आहे. तर मित्रांनो, ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी, ऑप्शन डी यापैकी कोणते आहे? तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए. तर मित्रांनो, आपण काय करू, पुढला प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 7, जो की आपल्यासाठी, ज्या जनरेटरमधील शंट फील्डचे सिरीज फील्ड नंतर जोडले जाते अशा जनरेटरला डॅश जनरेटर असे म्हणतात. ऑप्शन ए DC सिरीज जनरेटर, ऑप्शन बी DC शंट जनरेटर, ऑप्शन सी DC शॉर्ट शंट कंपाऊंड जनरेटर, ऑप्शन डी DC लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर. तर मित्रांनो, बघूया आपण, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी DC लॉंग शंट कंपाऊंड जनरेटर. तर बघूया मित्रांनो, पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे, DC जनरेटरमध्ये सुरुवातीला डॅशमुळे फ्लक्स निर्माण होतात. ऑप्शन ए कोअरच्या सॅच्युरेशनमुळे, ऑप्शन बी शिल्लकीचे चुंबकत्व, ऑप्शन सी एडी करंट, ऑप्शन डी हिस्टेरिसिस. तर बघूया मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी शिल्लकीचं चुंबकत्व. तर मित्रांनो, पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी आहे प्रश्न क्रमांक 9, DC कंपाऊंड जनरेटरमधील खालीलपैकी कोणती किंमत शंट फील्ड रेजिस्टन्स आहे? ऑप्शन ए 1.0 ओहम, ऑप्शन बी 100 ओहम, ऑप्शन सी 1.5 ओहम, ऑप्शन डी 1K ओहम.
तर उत्तर आहे ऑप्शन बी 100 ओहम। तर मित्रांनो पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी 4 पोलच्या DC मशीनमध्ये वेव्ह वाइंडिंग केले आहे तर करंट वाहण्याचे समांतर मार्ग ऑप्शन ए 1, ऑप्शन बी 2, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 8। तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 2। तर मित्रांनो पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी आहे खालीलपैकी कोणते योकचे कार्य आहे? ऑप्शन ए कोअरला बळकटी देणे, ऑप्शन बी फील्ड वाइंडिंगला आधार देणे, ऑप्शन सी फ्लक्सला परतीचा मार्ग देणे, ऑप्शन डी फ्लक्स एकसारखे पसरवणे। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी फ्लक्स एकसारखे पसरवणे। तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे जो की आपल्यासाठी प्रश्न क्रमांक 12वा खालीलपैकी कोणत्या जाडीचे लॅमिनेशन DC मशीनसाठी वापरतात? ऑप्शन ए 0.5 mm, ऑप्शन बी 0.05 mm, ऑप्शन सी 0.005 mm, ऑप्शन डी 5 mm। तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए 0.5 mm। पुढील प्रश्न DC जनरेटरच्या आर्मेचर डायडॅससाठी लॅमिनेटेड करतात। ऑप्शन ए कोअर इन्सुलेटर करण्यासाठी, ऑप्शन बी एडी करंट लॉस कमी करण्यासाठी, ऑप्शन सी हिस्टेरिसिस लॉस कमी करण्यासाठी, ऑप्शन डी विंडेज लॉस कमी करण्यासाठी। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी एडी करंट लॉस कमी करण्यासाठी। तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14वा जो की आपल्यासाठी हा आहे DC जनरेटरच्या फील्ड कॉईल नेहमीपासून बनवतात। तर ऑप्शन ए कार्बन, ऑप्शन बी कास्ट आयर्न, ऑप्शन सी कॉपर, ऑप्शन डी ग्राफाइट। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी कॉपर। तर मित्रांनो तर बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी आहे प्रश्न क्रमांक 15वा कम्युटेटर सिगमेंट कंडक्टरशी ने जोडले जातात। ऑप्शन ए रेजिस्टन्स वायर्स, ऑप्शन बी कॉपर लक्स, ऑप्शन सी इन्सुलेशन पॅड्स, ऑप्शन डी ब्रेझिंग। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी इन्सुलेशन पॅड्स। तर बघूया मित्रांनो जो की आपला पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16वा जो आहे आपल्यासाठी हा जर सेल्फ एक्साइटेड DC जनरेटर बसवल्यानंतर त्याच्या चाचणीमध्ये व्होल्टेज निर्माण करू शकत नाही कारण ऑप्शन ए फील्ड रेजिस्टन्स वाढला असेल, ऑप्शन बी फील्ड कनेक्शनची उलट दिशा, ऑप्शन सी प्राइम मूव्हरचे स्पीड जास्त, ऑप्शन डी आर्मेचरचा इन्सुलेशन रेजिस्टन्स तपासा। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फील्ड कनेक्शनची उलट दिशा। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे प्रश्न क्रमांक 17वा लॅप आणि वेव्ह वाइंडिंग मध्ये कम्युटेटर बार्सची संख्या किती असते? ऑप्शन ए पोल्स, ऑप्शन बी वाइंडिंग एलिमेंट्स, ऑप्शन सी आर्मेचर कंडक्टर्स, ऑप्शन डी सॉल्ट्स। तर बघूया उत्तर आहे ऑप्शन बी वाइंडिंग एलिमेंट्स। तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 2 पोलच्या डुप्लिकेट लॅम्प वाइंडिंगच्या DC जनरेटरमध्ये आर्मेचरचे समांतर मार्ग ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 6, ऑप्शन डी 8। तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 2। तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19 जो की आपल्यासाठी आहे जेव्हा 2 DC जनरेटर पॅरलल मध्ये जोडले जातात तेव्हा इन्क्लोजिंग बसबार डायडॅससाठी वापरतात। ऑप्शन ए जनरेटरचा EMF वाढवणे, ऑप्शन बी दोन्ही मशीनच्या एकत्रित आर्मेचर रिॲक्शन परिणाम कमी करणे, ऑप्शन सी सिरीज फ्लक्स वाढवणे, ऑप्शन डी यामुळे 2 सारख्या मशीनमधून लोडसाठी सारखा करंट वाहील। तर मित्रांनो बघूया आपण या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन
डी यामुळे दोन सारख्या मशीनमधून लोडसाठी सारखा करंट राहील. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 20. डीसी जनरेटरमध्ये कोणत्या व्होल्टेज रेग्युलेशनला मान्यता आहे? ऑप्शन ए 100% रेग्युलेशन, ऑप्शन बी 50% रेग्युलेशन, ऑप्शन सी 1% रेग्युलेशन, ऑप्शन डी इम्पेशंट रेग्युलेशन म्हणजे रेग्युलेशन नाहीये. तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 1% रेग्युलेशन म्हणजे 1% रेग्युलेशन. तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. दोन डीसी जनरेटरच्या समांतर जोडणीसाठी महत्वाची अट म्हणजे? ऑप्शन ए सारखा वेग पाहिजे, ऑप्शन बी सारखा KW रेटिंग, ऑप्शन सी सारखा शेकडा रेग्युलेशन, ऑप्शन डी सारखा ड्रॉपिंगचा व्होल्टेजचा गुणधर्म. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सारखा शेकडा रेग्युलेशन. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 22 जो की आपल्यासाठी आहे डीसी जनरेटर डॅशच्या तत्वावर कार्य करते. ऑप्शन ए ओहमचा नियम, ऑप्शन बी लेन्झचा नियम, ऑप्शन सी फॅरेडचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा नियम, ऑप्शन डी वरीलपैकी कोणतेही नाही. उत्तर आहे ऑप्शन सी फॅरेडचा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचा नियम. तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23 जो की आपल्यासाठी आहे डीसी जनरेटरचा क्रिटिकल रेजिस्टन्स म्हणजे डॅशचा रेजिस्टन्स. ऑप्शन ए लोड, ऑप्शन बी आर्मेचर, ऑप्शन सी फील्ड, ऑप्शन डी ब्रशेस. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी फील्ड. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 24 जो की आपल्यासाठी आहे ओव्हर कंपाऊंड जनरेटरमध्ये फुल लोड व्होल्टेज डॅश असते. ऑप्शन ए नो लोड टर्मिनल व्होल्टेजपेक्षा जास्त, ऑप्शन बी नो लोड टर्मिनल व्होल्टेज इतके, ऑप्शन सी नो लोड टर्मिनल व्होल्टेजपेक्षा कमी, ऑप्शन डी जवळपास 0. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए नो लोड टर्मिनल व्होल्टेजपेक्षा जास्त. तर बघूया मित्रांनो प्रश्न क्रमांक पुढला जो की आहे आपल्यासाठी 25. लेवल कंपाऊंड डीसी जनरेटरमध्ये फुल लोड टर्मिनल व्होल्टेज ऑप्शन ए नो लोड टर्मिनल व्होल्टेजपेक्षा जास्त, ऑप्शन बी नो लोड टर्मिनल व्होल्टेजपेक्षा कमी, ऑप्शन सी नो लोड टर्मिनल व्होल्टेज इतके, ऑप्शन डी दुर्लक्षणीय कमी. तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी नो लोड टर्मिनल व्होल्टेज इतके. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी हा आहे प्रश्न क्रमांक 26. बघूया दोन जनरेटर ए आणि बी मध्ये प्रत्येकी 6 पोल्स आहेत. जनरेटर ए हा वेंड वाउंड तर जनरेटर बी लॅप वाउंड आहे. तर त्यांच्यामध्ये निर्माण होणाऱ्या EMF चे प्रमाण ऑप्शन ए 2:3, ऑप्शन बी 3:2, ऑप्शन सी 3:1, ऑप्शन डी 1:3. तर बघूया मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 3:1. मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या ब्रशमध्ये व्होल्टेज ड्रॉप सर्वात कमी होते? ऑप्शन ए मेटल ग्राफाइट ब्रशेस, ऑप्शन बी ग्राफाइट ब्रशेस, ऑप्शन सी कार्बन ब्रशेस, ऑप्शन डी वरीलपैकी कोणतेही नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए मेल्ट ग्राफाइट ब्रशेस. तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28 जो की आपल्यासाठी आहे डीसी मशीनचे ब्रशेस डॅश पासून बनवले जातात. ऑप्शन ए कार्बन, ऑप्शन बी कठीण कॉपर, ऑप्शन सी मऊ कॉपर, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ई कार्बन. तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. सर्वसाधारणपणे कॉम्प्युटर सेगमेंटमध्ये इन्सुलेटिंग मटेरियल वापरतात. ऑप्शन ए पेपर, ऑप्शन बी इन्सुलेटिंग वार्निंग,
ऑप्शन सी मायका, ऑप्शन डी ग्राफाइट। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मायका। तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 30। वेल्डिंग जनरेटर हे डॅश डॅश। ऑप्शन ए वेव्ह वाइंडिंग, ऑप्शन बी डेल्टा वाइंडिंग, ऑप्शन सी ड्युप्लेक्स वेव्ह वाइंडिंग, ऑप्शन डी लॅप वाइंडिंग। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी लॅप वाइंडिंग। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 31। डीसी मशीनच्या संदर्भात पोल शूचे कार्य। ऑप्शन ए एक सारखी चुंबकीय रेषांची घनता मिळवण्यासाठी सारख्या प्रमाणात फ्लक्स पसरवणे, ऑप्शन बी फील्ड कॉइलला आधार देणे, ऑप्शन सी चुंबकीय मार्गाला होणारा विरोध कमी करणे, ऑप्शन डी वरील पैकी सर्व। तर मित्रांनो बघूया आपण या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए एकसारखी चुंबकीय रेषांची घनता मिळवण्यासाठी सारख्या प्रमाणात फ्लक्स पसरवणे। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 32। जनरेटरमध्ये आर्मेचर रिॲक्शनचा एकूण परिणाम। ऑप्शन ए सर्व पोल्समधील केंद्रातील चुंबकत्व नष्ट करणे, ऑप्शन बी लीडिंग पोल टिप मधील चुंबकत्व नष्ट करणे आणि ट्रेडिंग पोल टिप मध्ये चुंबकत्व निर्माण करणे, ऑप्शन सी सर्व पोल्स मधील केंद्रामध्ये चुंबकत्व आणणे, ऑप्शन डी ट्रेलिंग पोल टिप मध्ये चुंबकत्व नष्ट करणे आणि लीडिंग पोल चुंबकत्व निर्माण करणे। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी लीडिंग पोल टिप मधून चुंबकत्व नष्ट करणे आणि ट्रेलिंग पोल टिप मध्ये चुंबकत्व निर्माण करणे। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 33 जो की आपल्यासाठी आहे डीसी मशीन मध्ये कॉपर ब्रशेस वापरली जातात। ऑप्शन ए जेथे उच्च व्होल्टेज आणि कमी करंट आहे, ऑप्शन बी जेथे कमी व्होल्टेज आणि उच्च करंट आहे, ऑप्शन सी वरीलपैकी दोन्हीसाठी, ऑप्शन डी वरीलपैकी कोठेही नाही। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी जेथे कमी व्होल्टेज आणि उच्च करंट आहे। तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34 जो की आपल्यासाठी आहे डीसी जनरेटर मध्ये लॅप वाइंडिंग डॅश डॅश कठीण ठिकाणी वापरतात। ऑप्शन ए कमी व्होल्टेज उच्च करंट, ऑप्शन बी उच्च व्होल्टेज कमी करंट, ऑप्शन सी कमी व्होल्टेज कमी करंट, ऑप्शन डी उच्च व्होल्टेज उच्च करंट। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए कमी व्होल्टेज उच्च करंट। पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 35 टर्बो जनरेटर मध्ये एक्साइटर। ऑप्शन ए सिरीज जनरेटर, ऑप्शन बी शंट जनरेटर, ऑप्शन सी कंपाऊंड जनरेटर, ऑप्शन डी सेपरेटली एक्साइटेड जनरेटर। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी शंट जनरेटर। बघूया मित्रांनो पुढील प्रश्न डीसी जनरेटर मध्ये क्रिटिकल रेजिस्टन्स म्हणजे डॅशचा रेजिस्टन्स। ऑप्शन ए ब्रशेस, ऑप्शन बी आर्मेचर, ऑप्शन सी लोड, ऑप्शन डी फील्ड। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए ब्रशेस। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक पुढला डीसी जनरेटरच्या बाबतीत खालीलपैकी कोणत्या रेग्युलेशन स्वीकारले जाते। ऑप्शन ए 100% रेग्युलेशन, ऑप्शन बी इन्फिशन रेग्युलेशन, ऑप्शन सी 50% रेग्युलेशन, ऑप्शन डी 1% रेग्युलेशन। तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 1% रेग्युलेशन। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न जो की आपल्यासाठी आहे डीसी जनरेटर मध्ये स्ट्रेट लॉस हे डॅश ची बेरीज असते। ऑप्शन ए आर्मेचर कॉपर लॉस आणि आयर्न लॉस, ऑप्शन बी शंट फील्ड कॉपर लॉस आणि मेकॅनिकल लॉस, ऑप्शन सी आयर्न लॉस आणि मेकॅनिकल लॉस, ऑप्शन डी एकूण कॉपर आणि मेकॅनिकल कॉपर। या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी आयर्न लॉस आणि मेकॅनिकल लॉस। तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 39 जो की आपल्यासाठी आहे डीसी जनरेटर मध्ये क्रिटिकल रेजिस्टन्स डॅशने वाढू शकतो। ऑप्शन ए स्पीड
वेग वाढवून, ऑप्शन बी फील्ड रेझिस्टन्स वाढवून, ऑप्शन सी फील्ड रेझिस्टन्स कमी करून, ऑप्शन डी स्पीड वेग कमी करून. तर मित्रांनो बघूया या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फील्ड रेझिस्टन्स वाढवून. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 40. डीसी जनरेटरमध्ये कॉम्पोनेटरवरील ब्रशेस डॅश कंडक्टरच्या संपर्कात असतात. ऑप्शन ए इंटरपोलवर, ऑप्शन बी दक्षिण पोलवर, ऑप्शन सी पोलपासून खूप लांब, ऑप्शन सी उत्तर पोलवर. तर मित्रांनो बघूया आपण या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी उत्तर पोलवर. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 41 जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी जनरेटरमध्ये कॉम्पोसेटिंग वाइंडिंग डॅशसाठी वापरतात. ऑप्शन ए स्थानिक शॉर्ट सर्किट वापरून मुख्यतः एडी करंट कमी करणे, ऑप्शन बी आर्मेचर रिॲक्शनमुळे चुंबकीय रेषांना वाकडेपणा निर्माण होणार परिणाम नष्ट करणे, ऑप्शन सी थंड हवा फिरवण्यास मार्ग देण्यासाठी, ऑप्शन डी वरीलपैकी कोणतेही नाही. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी आर्मेचर रिॲक्शनमुळे चुंबकीय रेषांना वाकडेपणा निर्माण होणारा परिणाम नष्ट करणे. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 42 जो की आपल्यासाठी हा आहे. डीसी जनरेटरमध्ये निर्माण होणारा ईएमएफच्या समप्रमाणात बदलतो. ऑप्शन ए पोलची संख्या, ऑप्शन बी प्रतिपोलची संख्या, ऑप्शन सी आर्मेचर वेग, ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी वरीलपैकी सर्व. तर मित्रांनो पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. कोणत्याही फिरणाऱ्या यंत्रामधील भागात कंडक्टर्स बसवलेले असतात आणि त्या भागामध्ये वापरण्यासाठी ईएमएफ निर्माण होतो, त्यास असे म्हणतात. ऑप्शन ए फील्ड, ऑप्शन बी आर्मेचर, ऑप्शन सी रोटर, ऑप्शन डी स्टार्टर. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी आर्मेचर. तर मित्रांनो पुढील प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक 44 जो की आपल्यासाठी हा आहे. जर डीसी जनरेटरमध्ये शिल्लकीय चुंबकत्व असताना 0 स्पीडला निर्माण होणारा ईएमएफ ऑप्शन ए कमी, ऑप्शन बी उच्च, ऑप्शन सी 0, ऑप्शन डी रेटेड व्होल्टेज इतर. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 0 म्हणजे 0. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 45 जो की आपल्यासाठी हा आहे. जेव्हा फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमामध्ये अंगठा डॅश दर्शवतो. ऑप्शन ए जर पहिले बोट निर्माण होणारा ईएमएफ दाखवत असेल तर कंडक्टर फिरवण्याची दिशा दाखवतो. ऑप्शन बी निर्माण होणाऱ्या ईएमएफची दिशा, ऑप्शन सी जर पहिले बोट चुंबकीय रेषाची दिशा दाखवत असेल तर कंडक्टर फिरण्याची दिशा दाखवतो. ऑप्शन डी निर्माण होणाऱ्या ईएमएफची दिशा. तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी जर पहिले बोट चुंबकीय रेषाची दिशा दाखवत असेल तर कंडक्टर फिरण्याची दिशा दाखवते. तर मित्रांनो बघूया पुढील प्रश्न क्रमांक 46. डीसी मशीनचा आर्मेचर कोअर डॅश पासून बनवला जातो. ऑप्शन ए कॉपर, ऑप्शन बी कार्बन, ऑप्शन सी कास्ट आयर्न, ऑप्शन डी सिलिकॉन स्टील. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी सिलिकॉन स्टील. तर मित्रांनो बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक 47. डीसी मशीनचे कॅल्क्युलेटर सेगमेंट एकमेकांपासून डॅशने इन्सुलेट केली जातात. ऑप्शन ए रबर, ऑप्शन बी चिनी माती, ऑप्शन सी मायका, ऑप्शन डी वार्निश. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी मायका. तर मित्रांनो हे मायका खूप ठिकाणी वापरला जातो. इन्सुलेशन म्हणून काम करण्यासाठी याचा खूप महत्त्व आहे. तर मित्रांनो बघूया मित्रांनो पुढील प्रश्न. डीसी मशीनमध्ये आयर्न लॉसेस डॅश मधून घडून येतात.
ऑप्शन ए योक, ऑप्शन बी पोल पुश, ऑप्शन सी आर्मेचर, ऑप्शन डी फील्ड. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन पोल शू. तर बघूया मित्रांनो पुढील प्रश्न क्रमांक 48 जो की आपल्यासाठी हा आहे. प्रश्न क्रमांक 39. डीसी मशीनचे ब्रशेस डॅडॅस पासून बनवतात. ऑप्शन ए पितळ, ऑप्शन बी कार्बन, ऑप्शन सी लोखंड, ऑप्शन डी मायका. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कार्बन. तर मित्रांनो जास्त करून कसं आहे कार्बनच्याच गोष्टी बनवल्या जातात. हाय कार्बन स्टील वगैरे जे लोकल लेवल असतात. म्हणजे कार्बन हा कठीण पदार्थ आहे आणि तो जास्त काळ टिकतो, त्यामुळे काय करतात जास्त करून कार्बनचाच वापर केला जातो. तर बघूया आपण पुढील प्रश्न क्रमांक शेवटचा 50वा. डीसी जनरेटरचा आर्मेचर लिमिटेड केला जातो कारण ऑप्शन ए रिड्यूस द ब्लंक, ऑप्शन बी प्रोव्हाइड द ब्लंक, ऑप्शन सी कोर इन्सुलेशन करण्यासाठी, ऑप्शन सी एडी करंट लॉस कमी करण्यासाठी. तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी एडी करंट लॉस कमी करण्यासाठी. तर मित्रांनो हा झाला आपला दुसरा पार्ट डीसी जनरेटरचा. पहिली पार्टची लिंक आपल्या खाली दिलेली आहे. तर मित्रांनो अजून पुढला पार्ट येणार आहे, पार्ट क्रमांक 3, जो की पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आपला यूट्यूब चॅनल आहे कुट्टे सर ITI स्किल गुरु. तर मित्रांनो तुमच्या काही अडचणी असतील तर आपल्याला काय करा, कमेंट करा. धन्यवाद.